नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये वन्य प्राण्याचा सुळसुळाट खूप वाढत आहे. रानडुक्कर, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यामुळे हाततोंडाशी आलेलं पिकाचं घास एका रात्रीत नष्ट होते. काही भागात तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे आणि शेतकऱ्यांचा जीवही धोक्यात आला आहे. ह्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली आहे. ती म्हणजे तार कुंपण अनुदान योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेताभोवती कटोरी तार कुंपण लावण्यासाठी तब्बल 90% पर्यंत अनुदान देत आहे. ही योजना काय आहे, ह्यात तुम्हाला काय काय साहित्य मिळणार आणि अर्ज कुठे करायचा ह्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ह्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तुमच्या शेताभोवती कुंपण घालायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण अशा नवीन नवीन महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. योजनेचा मुख्य उद्देश आणि काय साहित्य मिळते आपण पाहूया. मित्रांनो, ह्या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करणे हा आहे. ह्या योजनेची सर्वात मोठी जेमेची बाजू म्हणजे ह्यात शेतकऱ्यांना तब्बल 90% अनुदान मिळते आणि शेतकऱ्याला फक्त 10% खर्च करावा लागतो. ह्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरकारकडून खालील साहित्य दिले जाते. तर आपण साहित्य कोणते पाहूया. 2 क्विंटल कटोरी तार आणि कुंपण उभारण्यासाठी सुमारे 30 लोखंडाची खांब हे तुम्हाला शेताभोवती मारण्यासाठी मिळणार आहेत. ह्या मजबूत कुंपणमुळे रानडुक्कर, नीलगाय आणि इतर मोकाट जनावरांपासून पिकाचे 100% संरक्षण होते आणि पिकाचे नुकसान टाळल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. हे होतं योजनेचं मुख्य उद्देश आणि त्यामधून मिळणारे साहित्य. आता आपण योजनेच्या महत्त्वाच्या अटी काय आहेत. जर शेतकरी मित्रांनो ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपणाला महत्त्वाच्या अटीसुद्धा माहिती असले पाहिजेत. तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी निश्चित केल्या आहेत, त्या नीट समजून घ्या. पहिलं अट आहे, संबंधित शेतजमिनीवर कोणताही कायदेशीर वाद किंवा अतिक्रमण नसावे. दुसरं अट आहे, तुमची शेतजमीन ही वन्य प्राण्याच्या वावर असलेल्या क्षेत्रात किंवा जंगलाला लागून असावी. म्हणजेच फॉरेस्टच्या साईड असले तरी चालतं, डोंगरच्या साईड असेल तर चालतं. आणि तिसरं अट आहे, आपण जे कुंपण उभारणार आहोत त्यामुळे वन्य प्राण्याच्या नैसर्गिक येण्या जाण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. म्हणजेच आपण जे आता कुंपण मारणार आहोत त्या मारल्यानंतर फॉरेस्टमध्ये येणारे प्राणी हे फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी तुमच्या शेताच्या साईडून त्याला रस्ता दिला पाहिजे, रस्ता अडवून चालणार नाही. तर हे होते अटी 3. तर आता आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण नेमा अटी जाणून घेतल्या. तर आता त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणते लागतात ते जाणून घेऊया. अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे जोडायची आहेत. पहिलं कागदपत्र आहे जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 आणि 8 उतारा तुम्हाला जोडायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं आधार कार्ड, ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड जोडायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र लागू असल्यास, जर जात प्रमाणपत्र मागितलंच तर तुम्हाला जात प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर चौथा आहे, जर जमीन सामूहिक असेल तर इतर भागीदाराचे हक्कपत्र किंवा संमतीपत्र घ्यायचं आहे. जर तुम्हाला तुमची जमीन सामायिक आहे आणि सर्वांना मिळूनच कुंपण घालायचं आहे साईडनं शेताच्या, तर तुम्हाला कोणाचे तरी एकाच्या नावाने अर्ज करायचं आणि जे बाकीचे सामायिक असलेले हकदार आहेत त्यांचं तुम्हाला हक्कपत्र किंवा सामायिक
पत्र हे घ्यायचं आहे, संमतीपत्र घ्यायचं आहे. तर आता 5वा आहे ग्रामपंचायतीचा शिफारस दाखला. त्याच्यानंतर 6वा आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या भागात वन्य प्राण्याचा त्रास आहे यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे RFO प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला सर्वां जागी मिळेल, परंतु हा 6वा डॉक्युमेंट्स आहे, हा तुम्हाला वन्य परिक्षेत्र अधिकाऱ्याकडेच RFO हा प्रमाणपत्र मिळतो. त्यामुळं तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन हा 6वा एक डॉक्युमेंट्स घ्यायचा आहे. हे झालं. आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात जाणून घ्यायचं झालं. तर आता अर्ज कसा आणि कुठे करावा? मित्रांनो, ह्या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तर ह्या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. तुम्ही म्हणाल कोणतेही CSC सेंटर किंवा घरबसल्या अर्ज करू शकतो का? तर नाही. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर कसं करायचं? शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात प्रत्यक्ष जावे. म्हणजे आता तुमच्या शेताला तुम्ही कुंपण घालणार आहात, मारणार आहात, तर तुम्हाला स्वतः तुमच्या पंचायत समिती कार्यालयाला जायचं आहे. तिथून विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा आणि तो व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रासह आपल्या ग्रामविकास अधिकारी किंवा समग्र विकास अधिकारी BDO ह्यांच्याकडे सादर करावा. हे सादर करायचे आहेत. अशा पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचं. वरील सांगितलेली कागदपत्रे गोळा करायच्या आणि तुमचा जो ग्रामविकास अधिकारी BDO आहे त्याच्याकडे सबमिट करायचं. त्यानंतर तुमचं अर्ज मंजूर होईल. त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळेल आणि तुम्हाला साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे येतील. तर शेतकरी मित्रांनो, वन्य प्राण्याच्या त्रासापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या गावातील ज्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा त्रास आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ WhatsAppवर शेअर करायला अजिबात विसरू नका. माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक अशाच नवीन योजनांसाठी आपल्या आर्बिटेक मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.